असं म्हणूया की जसे एक दिल दो जान आणि खरी पायपीट करावी लागायची त्या चालणाऱ्या व्यक्तीला. आता काही चप्पलचा जमाना आहे, कारण ह्या जगातली सगळी माणसं ह्या खाणीमध्ये काम करण्यातच आपला दिवस घालवतात. फक्त एक सुंदर जोडीदार आपल्याला शोधण्याची गरज आहे. तो एक स्वप्नांचा महाल असतो. मी तुझा हितचिंतकच आहे ना, मी काही तुझा शत्रू आहे? हे बाहेरच्या दिसणाऱ्या गोष्टी फक्त भास आहेत, स्वप्नांची भास आहेत. नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट आहे दोन अशा जिवलग मित्रांची जे जन्मापासून नेहमी सोबत होते. त्यांचा जन्मही एकाच वेळी झालेला. त्यांची प्रत्येक गोष्ट ते एकत्रच मिळून करायचे. असं म्हणूया की जसे एक दिल दो जान. या मित्रांचा प्रत्येक खेळ, अभ्यास, खाणं, पिणं, झोपणं सगळं एकाच वेळी व्हायचं. आणि असे हे एकमेकांची सवय असलेले हे मित्र एकमेकांशिवाय अजिबात राहत नव्हते. त्यांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नव्हतं. बालपणी त्यांनी खूप मजा घेतली, प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटला. हा आनंद इतका सर्वोच्च होता की त्या दोघांनाही तो खूप मनापासून आवडायचा. पण हे बालपण संपलं आणि आता तरुणपणाची चाहूल लागली. अशावेळी त्या दोघांच्याही जीवनामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि त्या दोघांचाही एक अपघात झाला. या अपघातामध्ये त्यातील एका मित्राचे पाहण्याची शक्ती गेली आणि दुसऱ्या मित्राची चालण्याची शक्ती गेली. म्हणजे एक जण ठार आंधळा झाला आणि दुसरा पूर्णपणे लंगडा झाला. जो लंगडा झाला होता तो थोडा बहिराही झाला होता. आता करायचं काय? दोघांच्याही पुढे प्रश्न पडला. राहायचं तर सोबतच आहे. मग त्यांनी एक युक्ती काढली. जो आंधळा झाला होता तो शरीराने धडधाकट होता. तो त्याला म्हणाला, मित्रा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी आयुष्यभर तुला खांद्यावर वागवायला तयार आहे, पण तू माझी सोबत सोडू नको. तू मला जिकडे नेशील, तू मला जी दिशा दाखवशील त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि अशा पद्धतीने त्यांचा प्रवास सुरू झाला. जो वर बसलेला माणूस होता तो तसं म्हटलं तर खूप आरामात होता. तो फक्त आजूबाजूला पाहायचा, या जगामध्ये जे काही दिसेल त्याचं वर्णन करायचा आणि खरी पायपीट करावी लागायची त्या चालणाऱ्या व्यक्तीला. तो दमून जायचा. तर तो म्हणायचा, अरे आत्ताच नाही थांबायचं. आपल्याला जो बालपणातला आनंद होता ना, आपण सुरुवातीला जो आनंद घेतला होता, तो आनंद आणखी इथं आहे, पण तो वेगळ्या रूपामध्ये. मी जर तुला त्याचं वर्णन करून सांगितलं तर तू किती खुश होशील. आणि मग त्या चालणाऱ्या पायात सुद्धा जरा बळ यायचं आणि तो म्हणायचा, सांग बरं, मला तो आनंद आणखी घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर तो म्हणाला, अरे आता ही जी दुनिया आहे ना, त्या दुनियेमध्ये सगळी लोक, त्यांच्याकडे किती पैसे आहेत आणि ह्या पैशाच्या जीवावर ते काही पण करत आहेत आणि त्यांना किती आनंद येतो आहे, ते किती मजेत आहे. तुला सांगू त्यांच्याकडे काय काय आहे. अरे अरे अरे, म्हणजे आता आपल्याला जर आनंदी व्हायचं असेल, त्या बालपणातला आनंद पुन्हा तसाच अनुभवायचा असेल तर आता आपल्याला पैसा मिळवावा लागेल. हां, अगदी बरोबर ओळखलंस तू. मग आता त्यासाठी काय करायचं? अरे आता ही जी दुनिया आहे ना, या दुनियेमध्ये लोक कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहेत. तुला सांगू का, या ठिकाणी कितीतरी खाणी आहेत आणि त्या खाणीमध्ये ही लोक सगळी काम करत आहेत आणि त्या खाणीमध्ये काम करण्यासाठी किती लोकांची रांग लागलेली आहे. आपापले सर्टिफिकेट घेऊन सगळेजण त्या रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत. चल आपण पण आपल्यासाठी काम शोधूया. आणि या ठिकाणी ज्या खाणी आहेत ना, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एक आहे लोखंडाची खाण, एक आहे तांब्याची खाण, एक आहे ॲल्युमिनियमची खाण, एक आहे चांदीची, एक आहे सोन्याची, एक आहे हिऱ्याची. लोक सगळी हिऱ्याची, सोन्याची, चांदीची खाण लुटायला किंवा तिथं काम करायला अगदी व्याकुळ झालेले आहेत, पण तिथं कोणाचा नंबरच लागत नाही. आणि मग जशी गरज पडेल तसे काही जण लोखंडाच्या खाणीत काम करतात, काही जण ॲल्युमिनियमच्या खाणीत काम करतात, काही जण तांब्याच्या खाणीत काम करतात. आपला नंबर आता कुठं लागतोय ते पाहूया. पण एकदा त्या खाणीत काम मिळालं ना, मग आपल्या जीवनाचा प्रश्नच सुटला बघ. कारण
नंतर या जीवनामध्ये इतका मोठा आनंद तयार होणार आहे, आपल्याला स्वतःचे पैसे मिळणार आहेत आणि त्या पैशाच्या जीवावर ह्या बाजारामध्ये जे काही दिसेल त्यातल्या कुठल्याही गोष्टी आपण घेऊ शकणार आहोत, त्याचं मालक बनणार आहोत. आणि मग बघ, हा बालपणातला आपला जो आनंद होता ना, तो आपल्याला नक्की मिळणार आहे. त्या चालणाऱ्या मित्राच्या पायामधलं बळ आणखी वाढलं. त्याच्या आतली जी आशा होती ती आणखी वाढली आणि तो म्हटला, बरोबर आहे तुझं, चल आपण तसंच करूया. आता मात्र इथं गंमत अशी झाली होती की वर बसणारा अगदी आरामात बसला होता, तो नुसतं बोलण्याशिवाय काही काम करायचं नाही. आणि जे काही या जगामध्ये प्रत्यक्ष करावं लागायचं त्या खालच्या चालणाऱ्या व्यक्तीला. झालं, त्यांनी नंबर लावला आणि कसा तरी त्यांना त्यांच्या सुदैवानं म्हणा चांदीच्या खाणीमध्ये त्यांचा नंबर लागला. चांदीच्या खाणीमध्ये खोदकाम करण्यासाठी त्यांना नोकरी मिळाली, मजुरी मिळाली. आणि हे नवीन नवीन काम सगळेजण या कामाकडं किती गर्दी करत होते आणि त्या गर्दीतूनही आपल्याला ते काम मिळालं म्हणजे आपण खरंच काहीतरी आहोत याची ही भावना त्या दोघांच्या मनामध्ये निर्माण झाली. काम सुरू झालं. सुरुवातीला काम म्हटल्यावर खूप छान वाटायचं त्यांना. अगदी उत्साहानं काम करायचे आणि नंतर त्या कामामधून मिळालेल्या पैशातून त्यांनी स्वतःसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायला सुरुवात केली. चालणारा व्यक्ती तो दमायचा. तो म्हणायचा, "अरे, मला एखादी चप्पल हवी आहे." तर तो वर बसलेला व्यक्ती म्हणायचा, "अरे काय अजून त्या जुन्या आठवणीत बसला आहेस? आता काय चप्पलचा जमाना आहे, तो जुन्या स्लीपरचा जमाना आहे. अरे या बाजारात कसले कसले बूट आहेत म्हणून सांगू, 10-10, 15-15 हजाराचे नायकी कंपनीचे बूट आहेत आणि ते आपल्याला घेतले तर खूप मजा येईल." अरे पण आपल्याला काय गरज आहे? आपण बालपणामध्ये अगदी काहीच न घालता फिरत होतो. स्लीपरसुद्धा चालत होतं. मग आता ह्या बुटाची काय? अरे तुला काही समजत नाही. या जगामध्ये जर बघितलंस तू, तर सगळेजण या बुटाची वाहवा करतायत, त्याचं कौतुक करतायत आणि हे बूट जर तुझ्या पायात असतील ना, 4 लोकं तुझ्याकडे वळून बघणार आहेत. त्यामुळे तुला जर घ्यायचं झाले ना, तर हे बूटच घ्यायला पाहिजे. अरे पण माझ्या खिशामध्ये तेवढे पैसे नाहीत. तुला पैशाचं काय करायचं आहे? 2 महिन्याचा पगार जाईल त्याच्यामध्ये. पण घालायचे तर हे नायकीचेच बूट घालायचे. आता हा चालणारा जो होता, त्याला फक्त ऐकण्याशिवाय दुसरं काहीच करता येत नव्हतं. शेवटी त्या वर खांद्यावर बसलेल्या मित्राला नाराज करून कसं चालेल? दिशा दाखवणारा तोच होता. "बरं बाबा, ठीक आहे. चल ते नायकीचे बूट घेऊया." आणि ते बूट घ्यायचा आणि ते बूट त्याला सुरुवातीला चांगलं वाटायचं, कारण लोकं जरा बघायची त्याच्याकडं, म्हणायची, "वाह! किती सुंदर बूट आहेत, किती छान बूट आहेत." त्यालाही बरं वाटायचं. पण काही दिवस वापरून झाल्यावर त्याच्या लक्षात यायचं, "अरे हे बूटच आहेत. यात एवढं विशेष म्हणजे खूप असं काही नाही." पण शेवटी त्या मित्राला कसं त्याच्याशी भांडायचं किंवा त्याचा विरोध कसा करायचा, त्यामुळं ह्या गोष्टी अशाच चालायच्या. पण यामुळं व्हायचं काय? खिशामधला पैसा आणि मिळणाऱ्या गोष्टी याच्यातला हिशोब मात्र त्याला काही जुळत नव्हता. त्याला उठून मग जावं लागायचं, त्या खाणीमध्ये उठून जाऊन तिथं काम करावं लागायचं. ती ठोक-ठोक, ती ठक-ठक. आता अलीकडं त्याला ते रोजचं काम थोडंसं कंटाळवाणं वाटत होतं, पण शेवटी त्यातून त्या गोष्टी मिळत होत्या, त्यामुळे त्याला ते करावंच लागत होतं. कारण ह्या जगातली सगळी माणसं ह्या खाणीमध्ये काम करण्यातच आपला दिवस घालवतात, हे त्या मित्राने त्याला सांगितलं होतं. त्यामुळं आपल्याच पुढं सुद्धा हा दुसरा पर्याय नाही, ही गोष्ट त्याला पटली होती. नायकीचे बूट घालून त्याचा आनंद 2 आठवडासुद्धा टिकला नाही. तो म्हणाला, "अरे नाही, मला आणखी काहीतरी हवं आहे. मला तो आनंद आणखी पाहिजे आहे. कसा मिळवूया?" तर तो म्हणाला, "अरे, नोकरी मिळाल्यानंतर तुला सांगायचं म्हणजे काय असतं, ह्या जगाचा नियम आहे, की एक सुंदर जोडीदार मिळाला पाहिजे आणि त्याच्याशी लग्न केल्यानंतर आपलं जीवन अगदी सेटल होणार. आपल्याला कशाचीच चिंता नाही. आता जे सारखं खाण्यापिण्यासाठी आपल्याला इकडं-तिकडं पळावं लागतं, स्वतः प्रयत्न करावे लागतात ना, ते आल्यानंतर अगदी सगळं सेटल आणि आपल्याला कशाचीही काळजी करायची गरज नाही. आपलं जीवन स्वर्ग बनणार आहे. फक्त एक सुंदर जोडीदार आपल्याला शोधण्याची गरज आहे."
त्यालाही वाटत होतं की आपण खूपच एकटं आहोत, एकटंच पळत आहोत. कोणीतरी आपल्याला विचारणारं असलं पाहिजे, कोणीतरी आपल्याला बोलणारं असलं पाहिजे, कोणीतरी आपली काळजी घेणारं असलं पाहिजे. या गोष्टीला तो लगेच तयार झाला. मग त्यानं शोधाशोध सुरू केली. आता हे सुंदर म्हणजे कसं, तर त्यानं आतापर्यंत टी व्हीवर, पिक्चरमध्ये ज्या गोष्टी पाहिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जशा त्या नायिका असायच्या, अगदी तशी इमेज त्याच्या मनामध्ये बसलेली होती आणि त्या इमेजप्रमाणे तो अशा व्यक्तीला शोधत होता. थोड्याफार प्रमाणात तसं सगळंच मिळत नाही, परंतु थोडं ॲडजस्ट करून इकडं-तिकडं हे करून त्यानं ते लग्न केलं. पण तो जो मित्र होता वर खांद्यावर बसलेला, तो म्हणाला, "हे लग्न खूप जोरात झालं पाहिजे, धूमधडाक्यात झालं पाहिजे. सगळ्या गावातल्या लोकांनी येऊन ते पाहिलं पाहिजे. बाकीच्या सगळ्यांनी इथं सगळ्या गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे. म्हटलं पाहिजे, वाह! काय लग्न झालं आहे." मग त्यासाठी किती खर्च व्हायचा तेवढा होऊ दे. अरे पण आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत. काय हरकत आहे? तू दुसऱ्याकडून उधार घेऊ शकतोस, कर्ज काढू शकतो. अरे ही जीवनात एकदा घडणारी गोष्ट आहे आणि त्याला तू अशा पद्धतीनं साजरं करणार का? जग काय म्हणेल तुला? त्यानं ओळखींच्या बाकीच्या लोकांकडून किंवा कर्ज वगैरे अशा गोष्टी करून ते लग्न धूमधडाक्यात पार पाडलं. त्या एक दिवसाची मजा त्यालाही खूप आवडली. सगळेजण त्याचं कौतुक करत आहेत, सगळेजण त्याच्या भेटीसाठी आलेले आहेत, सगळेजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. ह्या भावनेनं त्याला खूप भारी वाटलं. म्हटलं ठीक आहे, पैसे काय, आपलं जीवन खाणीत काम करण्यासाठीच आहे, त्याच्यातून आपण हे फेडू. आणि अशा पद्धतीनं ते लग्न झालं आणि त्याच्या स्वप्नाचा संसार सुरू झाला. त्याला वाटलं, या संसारामधून मला सगळं काही जीवनातला आनंद मिळणार आहे. आता मला काहीच करण्याची गरज नाही. तो बालपणातला जो आनंद होता, ज्याची मी आठवण उराशी बाळगून आहे, तो आनंद मला आता कायमचा मिळालेला आहे. परंतु सुरुवातीचे काही दिवस सुंदर गेल्यानंतर पुन्हा तीच खटपट सुरू झाली. पुन्हा जोडीदाराच्या काही मागण्या, आपल्या काही मागण्या, त्याच्या काही अपेक्षा, आपल्या काही अपेक्षा आणि याच्यामध्ये मेळ बसवायचा, त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करायची, यासाठी आता त्याला प्रयत्न करावे लागत होते. आणि तो खांद्यावर बसलेला मित्र म्हणत होता, हे असंच असतं. मी माझ्या पद्धतीनं तुला जे सांगायचं होतं ते सांगितलं, पण आता याच्या पुढचं काय माझ्या हातात आहे का? आणि हे असंच असतं. बरं, आता अशा पद्धतीनं हा संसार सुरू झाला. परंतु त्याच्याबरोबर जे स्वप्न होतं त्यानं उराशी बाळगलेलं, की माझं जीवन आता सेटल झालं, आता मला कशाची गरज नाही, ते मात्र आता भंग पावायला लागलं. आता तो विचार करू लागला, की पुढं काय? तो आपल्या खांद्यावर बसलेल्या मित्राला विचारायचा. तो म्हणायचा, "हे बघ, आता लग्न तर झालं आहे. याच्यानंतर तुझं स्वतःची 2 मुलं-बाळं येतील आणि त्यांच्या बोबड्या बोलांनी, त्यांच्या खेळांनी तुझं जीवन बहरून जाईल आणि मग बघ, तुला कशाचंच दुःख वाटणार नाही. तोच खरा आनंद असतो." पुन्हा एकदा त्याच्या मनामध्ये आशा पल्लवित झाली आणि काही दिवसांनी त्याला मुलंही झाली. आता या लहान मुलांच्या खेळामध्ये, त्यांच्या बाललीलामध्ये त्याचा दिवसही जाऊ लागला. त्याला वाटू लागलं, की आपलं जे खांद्यावर बसलेल्या मित्रानं सांगितलं ते म्हणणं खरं होतं. 2-4 वर्ष गेली आणि पुन्हा त्याला त्या गोष्टीमध्ये परत तोचपणा वाटू लागला. पुन्हा ती मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना कोणत्या शाळेत घालायचं, त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा, काय करायचं, अशा गोष्टीमध्येच त्याचा जास्त वेळ जाऊ लागला. आणि पुन्हा ती अशीच का करत नाहीत, ती तशीच का करत नाहीत, याच मुलाच्या नादाला का लागतात किंवा त्यांचं भविष्यात कसं होणार आहे, अशा गोष्टीची चिंता त्याला सतावायला लागली. म्हणजे जो त्याला निस्सीम आनंद हवा होता, तो काही पुन्हा त्यामध्ये दिसेना झाला. त्याला बेचैनी पुन्हा एकदा जाणवायला लागली. तो पुन्हा मित्राशी संवाद साधायचा, काय करायचं? आता यावेळी मात्र त्या मित्रानं म्हटलं,
हे बघ, आता लग्न झालं, मुलं झाली, त्यांचं शिक्षण सुरू झालं. आता आपल्याला एखादं वेगळी काहीतरी गोष्ट करायला पाहिजे. या जगामध्ये मी पाहतोय अशा वेळी लोकं काय करतात, तर त्यांना वाटतं की एक स्वतःचं मोठं घर असलं पाहिजे आणि हे स्वतःचं मोठं घर असलं की तो एक स्वप्नाचा महाल असतो आणि तो पूर्ण झाल्यानंतर खूप मजा असते जीवनामध्ये. तो खरा आनंद असतो. आपण असं करूया का, आपण एक मोठं घर बांधूया. अरे पण मोठं घर बांधायला माझा पगार सध्या एवढा पुरेसा नाही, आधीच एवढा खर्च झालेला आहे. हे घर बांधल्यानंतर त्या घराची जी शान असते, त्याची जी स्टेटस असतो, त्याची जी प्रतिष्ठा असते, ती खूप वेगळी असते. या जगामध्ये पाहिलेस का, कितीतरी लोकांना हे घर मिळाल्यानंतर ते किती आनंदाने जगत आहेत. त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. त्याची जी नोकरी होती खाणीमध्ये काम करण्याची, तिथं थोडी त्याला पगारवाढही होत होती. मग त्यानं विचार केला, ठीक आहे, आतापर्यंत एवढं केलं आहे, तर हेही करून पाहूया. कदाचित स्वतःचं घर असल्यावर आपल्याला तो सर्वोच्च आनंद मिळेल, तो स्टेटस मिळेल. हे याचा विचार करून त्या घराचं बांधकाम करायला त्यानं सुरुवात केली. बरीचशी धावपळ करून त्यानं त्याचं घर पूर्ण केलं. ते घर खूप छान झालं होतं. त्या घराकडं पाहून त्यालाही समाधान वाटत होतं आणि येणारे जाणारे किंवा त्या घराकडे पाहणारे त्या घराचं खूप कौतुक करत होते. ते कौतुक ऐकून त्यालाही खूप बरं वाटायचं. त्यालाही वाटायचं की हाच खरा आनंद आहे आणि याच खरं तर मला हे एक अगोदरच करायला हवं होतं. अशा पद्धतीनं त्या नवीन घराचा आनंद एक वर्षभर तरी टिकला असेल. पण पुन्हा त्याला आतून वाटायला लागलं, अरे घरसुद्धा जुनं झाल्यासारखं वाटतंय. त्या घरापासून मिळणारा आनंद टिकला, परंतु तो काही एवढा असा मोठा नाही कायम आपल्याला जसा हवा होता तसा. मग आता काय करायला हवं? तो आपल्या खांद्यावर बसलेल्या मित्राला विचारायचा आणि तो म्हणायचा, आता बघ घर झालं, आता तुला या बाजारामध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत, आपल्या घरामध्ये ज्या नाहीत, त्या घेऊन आल्यानंतर सुद्धा खूप चांगला आनंद मिळतो. आपण त्या बाजारामध्ये फिरून त्या नवीन वस्तू घेऊ शकतो. मग यासाठी तो बाजारामध्ये फिरायचा, तिथल्या नवीन गोष्टी आणायच्या, खिशातले पैसे खर्च व्हायचे. हे चक्र मात्र संपत नव्हतं आणि खांद्यावर बसलेला मित्र तो सांगत होता, हे असंच असतं. मी माझ्या पद्धतीनं तुला सांगण्याचा प्रयत्न केला. आता मी तरी काय माझ्या मनाचं सांगतोय का? मी जे जगामध्ये पाहतोय, जगामध्ये जी लोकं करत आहेत, तेच तुला सांगतो आहे. मी तुझा हितचिंतकच आहे ना. मी काही तुझा शत्रू आहे का? मी तुला काही खोट्या गोष्टी सांगायला. आता शेवटी मित्रावर नाराज होऊन किती होणार? तो म्हणायचा, ठीक आहे, हा माझ्या नशिबाचाच भाग आहे. काही दिवसाचं सुख मिळाल्यानंतर ती बेचैनी, तो बालपणातला आनंद मिळवण्याची आस, ती तशीच राहते आहे. तर ह्या मित्रांचं जीवन हे अशाच पद्धतीनं चालू आहे. त्या चालणाऱ्या मित्राचं एकच स्वप्न आहे, बालपणीचा आनंद मिळवायचा. आणि फक्त झाले काय, की त्याचे डोळे उघडे नाहीत, त्याची नजर उघडी नाही आणि त्यामुळं त्याला आपल्या खांद्यावर बसलेल्या मित्रावर अवलंबून राहावं लागतंय. आणि खांद्यावर बसलेला मित्रसुद्धा मजबूर आहे. त्याला फक्त या बाहेरच्या जगामध्ये जे काही दिसतंय, त्याच्यावरूनच सगळं त्याला सांगावं लागतंय. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे, ही दोन मित्रांची तर आहेच, पण ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची आहे. ती आहे आपली आणि आपल्या मनाची. मन हे आपल्या खांद्यावर बसलेल्या मित्रासारखं आहे. ते या बाहेरच्या जगामध्ये बघतंय आणि सगळं आपल्याला सांगतंय. आणि आपण चालणाऱ्या माणसासारखं फक्त त्याची दिशा बघून चालत आहोत, दमत आहोत, सगळं काही करतोय. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण सगळं करतोय आणि तरीसुद्धा वाटतंय की ती बेचैनी काही जात नाही, ती अस्वस्थता काही जात नाही. बालपणामध्ये जो आनंद अनुभवला होता, तो निरागस निस्सीम आनंद पुन्हा आपल्या जीवनात यावा, हे जे स्वप्न आहे ते काही सुटत नाही. हे कशामुळे होत असेल बरं? दोघांची अपघातामध्ये जी काही अवस्था झाली आहे, एक जण आंधळा झालाय आणि एक जण बहिरा झालाय.
बहिरा झालेला व्यक्ती खांद्यावर बसलाय, तो त्याला दिसेल ते सगळं सांगतोय. परंतु जो खाली चालणारा माणूस आहे, त्या माणसाचं बोलणं किंवा त्याच्या मनाचा आवाज, त्याच्या आतला आवाज ऐकण्याची शक्ती मात्र त्या मनाची निघून गेली. त्याची नजर सगळी ह्या जगामध्ये आहे, बाहेरच्या विश्वामध्ये आहे आणि तिथं जे घडतंय तेच माझं किंवा तेच खरं असं त्याची मानण्याची पद्धत झालेली आहे. त्याच्या ज्या आशा आहेत, ज्या अपेक्षा आहेत, त्याच्यामागे आपणच धावायचं, आपणच दमायचं. ते पूर्ण झाल्यानंतर थोडासा कुठेतरी सुखाची चाहूल लागल्यासारखी एखादा क्षण येतोय, नाहीतर पुन्हा तेच चक्र सुरू होतंय. त्याला सांगूया, या जगामध्ये ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आपली गरज म्हणून आपण पूर्ण करूया. आपली गरज, समाजाची गरज किंवा आपल्या शरीराची गरज म्हणून काही गोष्टी आपल्याला त्या करायच्या आहेत. परंतु त्या गोष्टीतूनच आपल्या जीवनाला दर्जा मिळेल, प्रतिष्ठा मिळेल आणि त्यातूनच आपलं जीवन सुंदर होईल. तेच पूर्ण झाल्यानंतर आपल्या जीवनाचं स्वप्न पूर्ण होईल. ही जी खोटी आशा आहे मनामध्ये, ती आशा मात्र चुकीची आहे. ती गोष्ट गरज म्हणून जर आपण बघितली, तर आपण आपल्या खिशातला पैसा, त्या गोष्टीचं मूल्य, त्याची उपयुक्तता एवढ्याचाच आपण विचार करून त्या गोष्टीला महत्त्व देऊ शकतो. जर प्रत्येक गोष्ट आपण आपल्या जीवनाच्या आनंदाच्या बरोबर मानली, तर मात्र त्या ठिकाणी हे गणित चुकतंय. हे बाहेरच्या दिसणाऱ्या गोष्टी फक्त भास आहेत, स्वप्नांचे भास आहेत, स्वप्नांचे चेहरे आहेत. जसं काही एखादं पूर्वीच्या काळामध्ये पत्र यायचं आणि त्या पत्राच्या वर लिफाफा असायचा. आपण काय फक्त लिफाफ्याकडेच बघत बसायचो का? नाही. तो लिफाफा आपण फाडायचो, आतलं पत्र काढायचो आणि त्या पत्रावरचा मजकूर महत्त्वाचा असायचा, तो आपण वाचायचो. तसं आता तू जे सांगतो आहेस ते सगळे स्वप्नांचे चेहरे आहेत, वरवरचे. त्याच्यामध्ये आपल्याला एवढं लक्ष नाही द्यायचं. त्या स्वप्नाच्या आतमध्ये जे काही भावना आहे, जी काही खरी आस आहे, ती आपल्याला ओळखायची आहे. जर तू बालपणात बघितलंस, तर कुठं होतं रे हे सगळ्या बाहेरच्या भौतिक गोष्टी? कुठं होतं तुझं हे मोठी गाडी, मोठा बंगला? तरी पण तो आनंद होताच ना. म्हणजे ह्या गोष्टी फक्त बाहेरच्या आहेत. जे काही आहे ते आतलं आहे आणि ते आतलं काय आहे ते आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. आता चाललेली ही धावपळ आहे, जी दगदग आहे, ती थोडी थांबवूया. आणि असं केलं तरच आपल्या ह्या स्वप्नांचा पाठलाग कुठल्या तरी खऱ्या अर्थानं सुरू होईल. नाहीतर हे जीवन असंच संपणार आहे, या धावपळीमध्ये, या दगदगीमध्ये, या दमणुकीमध्ये. पण जे आपण करू शकत होतो, जे आपण मिळवू शकत होतो, ज्याच्यासाठी आपला जन्म होता, ते मात्र कमवायचं, ते मिळवायचं राहूनच जाईल अशा ह्या सवयीमुळं.